घेऊन जय जय ठाकूर एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि जयकडे प्रचंड अनुभव आहे आणि एक स्पर्धा गाजवणार असा गोलंदाज आपण बघतायत. एक नॅचरल टर्न त्यांच्याकडे आहे. जय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडू हाताळताना आपण बघताय. टॉस जिंकला आणि प्रथमतः शतरक्षण घेतलंय ठाकूर टायगर्सनं आणि आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी आपण बघतायत. अर्पित स्ट्राईक वरती बघायला मिळतोय. एम के कन्स्ट्रक्शन प्रथम बॅटिंग करताना पहिला चेंडू परफेक्ट टोक शरीयॉर्कर चांगलं प्रत्युत्तर दिले. कव्हर रिझनला सिंगल कंप्लीट होते तिथे आपण फिल्डिंग करताना बघतोय. रोहित यांना खूप चांगलं फिल्डिंग. महत्वाची मॅच आहे. एका बाजूने ठाकूर टायगर्सना पॉइंट टेबल मध्ये आपला स्कोर 60 करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने एम के कन्स्ट्रक्शनला जी लय आहे ती लय पुढे घेऊन जाण्याचा एक मोठी जिम्मेदारी आहे. ओहो अप्रतिम चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. जय संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये जय यांना बॅकबोन म्हटलं जाते आणि ती जिम्मेदारी दिली ठाकूर ब्रदर्सनं ठाकूर टायगर्सनं आपण बघतायत त्यांच्यावरती आणि चांगली हँडल करताना अजूनपर्यंत जय. पुढील चेंडू आणखीन एक परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फॉरवर्ड लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या 2 वर स्थिरा होतीये. एक अप्रतिम मोमेंटम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मॅचच्या माध्यमातून आणि ते आपल्या बाजूने फिरवण्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. पुढील चेंडू जय लेफ्ट मोर द विकेट. टॉस टाकण्याचा प्रयत्न फंबल झाला तिथे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चौकार आपण या ठिकाणी बघतोय. वाईट +4 एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड थोडस पुशअप झालंय. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत निकेतन होते. धावसंख्या 5 रिप्लाय झाले. 7 वरती पोहोचते. मोमेंटम खूप चांगलं होतं. आघात चांगला होता परंतु फिनिश तेवढंच महत्वाचं आहे. अर्पित हा स्ट्राईकला आपण बघतायत. 7 विदाउट लॉस. पुढील चेंडू अप्रतिम ड्राईव्ह स्टेट ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू येतोय. फील्ड करेल तदबर एका धाब्यावरती सॅटिस्फाईड. धावसंख्या 1ने 8 वरती पोहोचताना बघायला मिळतोय. एक अप्रतिम टी शर्ट यंदा वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगलं पॅटर्न आपण बघतायत. एक चांगला ड्रेस कोड प्रत्येक संघाचा आहे. वानगावचं एक अप्रतिम मैदान, एक सुंदर आभा मंडल, रंगबेरंगी टी शर्ट आणि वानगाव प्रीमियर लीगचा तिसरा आगाज, तिसरं पर्व, एक दैदिप्यमान सोहळ्याचा आनंद घेणारे तमाम क्रीडा रसिकांचा पण करतोय वेलकम. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला इथे. चांगली गोलंदाजी जय यांच्याकडनं बघायला मिळते. निकेतन यांच्या माध्यमातून थोडस जस्टिफाय केलं जात आहे. गोलंदाजाला प्रोत्साहन देण्याचं काम आपण बघतायत. स्कोर 7 विदाउट लॉस. अंतिम चेंडू घेऊन तयार होताना पुनश्च जय. समोर आपण रुपेशला बघतोय. पुढील चेंडू हलकासा कट केलाय. डॉट बॉल बघायला मिळतोय. पहिलं षटक 105 दिल्या आणि टोटली 8. पहिल्या षटकाची होत समाप्ती. त्याच्यानंतर मॅच क्रमांक 8 आपण बघणार आहोत. वानगावाला टस्करच्या विपक्ष ट्रान्सपोर्ट सुपर किंग यांच्यातलं बॅटल आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच कोंपाडा चॅलेंजरच्या विपक्ष चुरी रिअलकॉन टाईग फायटर्स अशी मॅच आपण बघणार आहोत. मॅच क्रमांक 7 इन ऍक्शन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाला इन्व्हाइट केले रोहन ठाकूर. 8 धावा ऑन बोर्ड. मिस्टर रोहन
टॉस विन टागू टायगर्स and elected to field first. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवर. रोहन. ओहो, चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये आला इथे, द्विधा मनस्थितीमध्ये होते अर्पित. टॉट बॉल न स्टार्ट करतायत रोहन. एका बाजूने पहिले षटक जयने हाताळलंय आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा गेम प्लॅनिंग दिसतोय रोहन यांचा. आणि इथे वाईट बॉल, 100च्या रूपाने स्कोर कार्ड 9 वरती पोहोचते. आशुतोष ववारे सर दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. 9 रन विदाउट लॉस. एक चांगलं बाटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. खूप चांगलं क्रिकेट तिसऱ्या रजनीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. युवा खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म, अनेक सिनियर खेळाडू, अनेक युवा खेळाडू यांचं बाउंडिंग खूप चांगलं आहे आणि एक चांगलं क्रिकेटचं व्यासपीठ दिलं जाते. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स तिसरं पर्व आहे मानाचं, सन्मानाचं, प्रतिष्ठेचं, बहुआयामी बहुचर्चित नेत्रदीपक सोहळ्याची प्रचंड मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून. गती परिवर्तन, वाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपाने डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचलंय. इट्स अ वाईट बॉल. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आपण बघतायत. सामन्यामध्ये प्रत्येक सामना हा नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्त वेधक, रोमार्चक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय यंदाचं तिसरं पर्व. पुढे चेंडू डाऊन दी ग्राउंड, थोडीशी फंबल झाली तिथे. सिंगल कंप्लीट होताना आपण बघतायत. 11 धावा ऑन बोर्ड. थोडासा झेलची संधी होती. लॉंग ऑन मध्ये आपण मानव यांना बघतोय. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनपर्यंत 4 धावा एम के कन्स्ट्रक्शन आपल्या स्कोर कार्ड वरती लावण्याचा प्रयत्न करतायत. ते त्यांना फ्रीडम देत नाही कुठलाही गोलंदाज. कोलर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, वेगानं मानव धावतायत. मानव मात्र या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर चौकारनं स्कोर कार्ड पुढे जाते आणि पोहोचते ते 15 धावा. जबरदस्त शॉट सिलेक्शन, अर्पित यांचा फॉर्म हा चर्चेचा विषय राहिलाय. खूप चांगलं क्रिकेट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 4-5 फलंदाज बघितले, दिग्गज फलंदाज ज्यांच्या बॅटमधनं 50 धावा या लागलेले आहेत. आपण सँडीला बघितलं, आपण हार्दिक पाटीलला बघितलंय, कौशिकला बघितले, केतनला बघितलंय आणि विक्रांत ज्याने 49 बनवले आहेत. असे दिग्गज खेळाडू अनगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघितलेले आहेत. स्कोर 15 वरती बघायला मिळतोय. पुनश्च तयार होताना रोहन ठाकूर. पुढील चेंडू अर्पित. इथे मात्र मिस टाइम खेळतायत. समोर जय आहे आणि जयच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसा होताना पहिला धक्का. रुपेश ओयुटी आउट, गॉन. पहिला धक्का लागतोय 15 वरती. जबरदस्त कॅच जयच्या माध्यमातून बघायला मिळालाय. आता न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मिस्टर मानस. मानस दाखल होतोय. चांगला झेल जय यांच्या माध्यमातून विकेट दिलाय इथे. रोहन ठाकूरनं ब्रेक थ्रू दिलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 15 धावा आहे स्कोर कार्ड वरती. इथून जर याच पद्धतीने धावा आल्या, प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 54 दिसू शकतोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये त्या धावा वाढूही शकतात आणि कमीही होऊ शकतात. रोहन ठाकूर यांचा 7 धावा, 4 चेंडूंचा खेळ संपला. 1 विकेट, 1 ब्रेक थ्रू, एक उपलब्धी हासिल केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. न्यूमॅन मानस ठाकूर, मानस राऊत सॉरी, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हो, थोडासा बागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता इथे. डॉट बॉल आलाय. रोहन यांची प्रभावशाली गोलंदाजी बघायला मिळते. प्रथमतः जय ठाकूरनं स्टार्ट दिली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना आपण रोहनला बघतोय. चकडून ठेवले 11 चेंडू मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. अंतिम चेंडू या षटकातील मिस्टर रोहन. लोअर फुल टॉस. लॉंगॉनला पण जयला बघतोय. सिंगल कंप्लीट झाली. 8च्या सरासरीने 16 धावा स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 1 विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी संपलाय.
16 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आता नवीन गोलंदाज पुन्हा आहे. आपण या ठिकाणी बघतोय त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत पंचांच्या माध्यमातून ते क्लिअर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बघूया पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर जय आल्यात. प्रभावशाली पहिलं षटक ज्याने हाताळलं 100 रुपयानं काही रन्स आल्या, परंतु थोडासा अंकुश ठेवलाय स्कोर कार्ड वरती. आता व्यूहरचना थोडीशी चेंज झालंय आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेले आहेत. आपण थोडासा डाऊन दी ग्राउंडला एक खेळाडू बघतोय, मिस्टर रोहन आहेत. लॉंग ऑफला एक खेळाडू आहे आणि दुसरा डीप स्वीपर कव्हरला एक काऊ कॉर्नर मध्ये मानव बघायला मिळतात. तर मिड विकेटला आपण बघतोय या ठिकाणी मिस्टर रोहित. पुढील चेंडू घेऊन तयार जय, कारण आपल्याला फॉरवर्ड लेग रिझनला बघायला मिळतात. पुढील चेंडू बाकफुटला जाऊन पंच केलाय, प्रोटेक्शन आहे स्वीपर कव्हर्सला आणि तिथे झालंय पंबल. चुकी बघायला मिळते, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मीत होते तिथे. चांगला चेंडू अशा वेळेला जेव्हा चौकार येतो सिंगल रन्स, कुठेतरी गोलंदाजाच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते. धावसंख्या पोहोचते ती 20. शॉर्ट लेग रिझनला पण कुणाल ठाकूर यांना बघतोय. 20 झालेले आहेत. जिथे फक्त सिंगल होती तिथे 3 एक्स्ट्राच्या रन बघायला मिळत आहेत. प्रामुख्याने क्रिकेट म्हटल्यानंतर 3 विभागामध्ये त्याची विभागणी होते, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. हे भरपूर महत्वाचं. जय पुढील चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना समोर मानस राऊत. जनरली पुश केलंय, फ्लाय स्लिपला चेंडू कॅरी झाला होता. तिथे आपण फिल्डिंग करताना पंकज दीक्षित यांना बघतोय. धावसंख्या पोहोचेल 21 वरती. फ्लाय स्लिपला कॅरी झालेला चेंडू आता मात्र अर्पित. पुढील चेंडू अर्पित यांचा जर आपण विचार केला तर त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर हायएस्ट 48 आहे. एक सुंदर बॅट्समन म्हणून त्यांनी आपला क्लास, आपली गुणवत्ता दाखवले. आता जय आहे त्यांच्या समोर. पुढील चेंडू एक चांगला द्वंद्व बघायला मिळणार आहे. 21 वरती 1 आहे. तिसरा चेंडू हो थोडासा लांब ठेवलाय. बॅक ऑफ द गुडलेन ज्याला आपण म्हणतो. शेवटच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं. डीप गलीला चेंडू ट्रॅव्हल होतोय तद्वार दुसऱ्या धावेचा प्रयत्न. असंख्य आकार घेताना बघायला मिळते. 23 वरती पोहोचले. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अनगाव प्रीमियर लीगची प्रत्येक जण आतुरतेने वाट बघतोय आणि यंदाचं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामधलं जे द्वंद्व आहे ना, ते एक उच्च कोटीचं बघायला मिळत आहे. जय तयार, 23 ऑन बोर्ड. समोर आपण अर्पितला बघतोय. पुढील चेंडू इथे फटका बसलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम शॉट आणि जावं लागेल अर्पित यांना एक मोठा विकेट. बॅक टू द डग आउट. न्यू बॅट्समन. चला थोडस लवकर आपण. जय एक उपलब्धी त्यांना मिळते. अर्पित कडनं भरपूर अपेक्षा होत्या आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिमेश. हिमेश नवीन बॅटर. 23 वरती 2. चार चेंडूचा खेळ संपला. एकंदरीत 10 चेंडू हाताळलेले आहेत. एक गडी बाद केलाय जैन आणि 15 धाबा खर्च केलेले आहेत. चला थोडस स्पीड ऑफ बॅट्समन. मैदानाच्या आतमध्ये आपण हिमेश राठोडला बघतोय. 2 धक्के पॉवर प्लेच्या टोटली तिसऱ्या षटकामध्ये बघायला मिळत आहेत आणि इथून मानस आणि हिमेश यांच्याकडे एक मोठी जिम्मेदारी आहे एम के कन्स्ट्रक्शनची. आणि एका बाजूने जय ती जिम्मेदारी हँडल करताना आपल्याला बघायला मिळते. पुढील चेंडू ओ बॅटला स्पर्श केला होता. फ्लाय स्लिपला हलकासा
आणि तिथे आपण बघतायत थोडीशी फंबल झालाय, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. पाटला स्पर्श केला होता तिथे आपण बघताय थोडस स्लिप मध्ये फ्लाय स्लिपला कॅरी झाला चेंडू आणि तिथे थोडासा डायव्हर्ट झाला. पंकजी दीक्षित यांचा प्रयत्न होता तिथे, परंतु चौकार आलाय. धावसंख्या 27 वरती फ्लाय होताना या षटकातील अंतिम चेंडू आहे. दोन्ही संघाचा जो एक्स्ट्रा खेळाडू आहे आपण पाण्याचं व्यवस्था तयार करून ठेवा जेणेकरून वेळ जाणार नाहीये. 27 वरती दोन अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. मिस्टर जय प्रतिम स्केअर ऑफ द विकेट पॉइंटला प्रॉपर टायमिंग बघायला मिळते आणि धावसंख्या 31. 3 षटकांची झाली समाप्ती. 10.33च्या सरासरीने 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना एम के कन्स्ट्रक्शन. चला स्ट्रॅटेजी टाइम आउट. 30 सेकंदाचा वेळ शेष आहे, याची नोंद असू द्या. 3 षटक परिपूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 31 धावा. शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार खूप चांगल्या पद्धतीने स्कोर कार्डला आकार देताना बघायला मिळत आहेत. आता नवीन गोलंदाज येथील गोलंदाजी ट्रॅकवर निर्माण अक्षय. 31 धावा झालेले आहेत स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी बघतोय. अक्षय नंबर गोलंदाजी ट्रॅकवर नंबर 4चं षटक घेऊन पहिला चेंडू. हो चांगला पिक केला या वेळेला आपण बघतायत मिड विकेट रिझन मधनं षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या 6 प्लाय झाले. थोडासा पुढे होता चेंडू अक्षयांचा आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलला गेलाय. पूर्ण फोर्स केलं गेलं. खालून चेंडूला ज्या पद्धतीने एक्झिक्युशन बघायला मिळालंय परफेक्ट टायमिंग. धावसंख्या 6 वाढते 37 वरती पोहोचते. मानस चांगली बॅटिंग करताना बघायला मिळतोय. 5 मध्ये 12 बनून खेळताना अक्षयचं स्वागत षटकाराने केलंय. पुढील चेंडू. याही वेळेला पंच खेळलाय परंतु काय घडलंय तिथे चौकार बघायला मिळतोय. झेलची संधी होती, प्रोटेक्शन ठेवलं होतं डीप मिड विकेटला, परंतु लक फॅक्टर चांगला आहे. चेंडू खूप वेगानं आला आणि थोडस वर आला म्हणून तो चेंज करताना आपण बघतायत फलंदाज शतरक्षक होते तिथे रोही आणि मिसफील्ड झाले. धावसंख्या 4 पुढे जाते 41 वरती. एक चांगली फील्ड व्यूहरचना बघायला मिळाली होती. 41 धावा ऑन बोर्ड. पुढील चेंडू. ओ इथे आपण बघतायत पंचांचे संकेत वाईड बॉल 42 धावा. आता गेर बदलला गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आशुतोष वेबारे सरांच्या माध्यमातून इट इज अ वाईड बॉलचा कॉल आहे. 2 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा या ठिकाणी अक्षयच्या गोलंदाजीवरती बघायला मिळत आहेत. हलकाचा प्रोजेक्टेड स्कोर पुशअप होताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडेसे लेट खेळल्यात आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला मिळतोय. चांगल्या फॉर्म मध्ये मानस होते. चुकीचं शॉट सिलेक्शन, अननेसेसरी शॉट आणि फलंदाज गॉन.
आणि नक्कीच छान आवाची चर्चा असते. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतायत मिस्टर मिहिर बारी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. विकेट देताना अक्षय बघायला मिळतो. थोडंसं डेंजरस वाटत होते. माना ज्या पद्धतीने बॅटला स्विंग करत होते. शॉटम पूल एक पिकअप पूल बघायला मिळत होता त्यांच्या माध्यमातून. बॅटला खूप चांगल्या लवकर घेऊन येत होते. परंतु कुठेतरी मिड ऑफ रिझनला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र कव्हर रिझनला झेल देऊन बाद झाल्यात. आता मिहिर बारी दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक युवा सळसळ तर रक्त म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या समोर आहे ते अक्षय. पुढील चेंडू ओ स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. आता कम बॅकिंग करताना अक्षय दिसत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्यात आणि पुढील 2 चेंडू त्याच्या नावावरती आहे. ते क्रिकेट आहे. क्षणोक्षणाला बदलणारा खेळ क्रिकेटच आहे. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना आपण अनेक मॅचेस मध्ये बघितले आणि हाही उलटफेर या मॅच मध्ये बघायला मिळतोय. अक्षयला सूर गवसतोय. पुढील चेंडू घेऊन तयार होताना अक्षय. समोर आपण मिहिरला बघतोय. वाईट बॉलचा कॉल. 108 रुपयानं स्कोर कार्ड पोहोचते 43 वरती. आशुतोष बबार सर दर्शवताना इट्स वाईट बॉल. 43 ऑन बोर्ड. त्याच्यानंतर पुनश्च एक ऑफिशियल कॉल देतो नेक्स्ट मॅचचा मी. दोन्ही संघांना एक आपण तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच वनगावाला टस्करच्या विपक्ष ट्रान्सपोर्ट सुपर किंग यांच्यातला बॅटल रंगणार आहे. पुढील चेंडू 43 वरती 3 आहेत. ओ यावेळेला फॉलिंग स्वीप करण्याचा थोडासा प्रयत्न होता. सफळ झाले होते. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड मानावं लागेल. पंकज दीक्षित आपण बघतायत जबरदस्त फोल्डिंग केलंय. चेहऱ्यावरती आपण बघतायत सिंगलने धावसंख्या 44 वरती पोहोचले. चांगली गोलंदाजी वापसी केले. थोडसे एक्सपेन्सिव्ह वाटत होते अक्षय, परंतु जी वापसी झाली ना उत्कृष्ट अप्रतिम. अंतिम चेंडू घेऊन तयार होताना आपल्याला बघायला मिळत आहेत अक्षय. समोर हिमेश. लोअर फुलटॉस. परफेक्ट टायमिंग बघायला मिळते. अंतिम चेंडू वरती ट्रेडमार्क आलंय षटकार. सरळ आपण बघतायत पूल आणि हुकचं एक चांगलं कॉम्बिनेशन. डिपाकपट स्कोलेकच्या वरनं एअर स्ट्राईक आणि ठोकलाय षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचते आणि 50 धावा ऑन बोर्ड. 50. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 4 षटक परिपूर्ण होताना गोलंदाजी ट्रॅकवर आता रोहन यांना मात्र आमंत्रित केलंय. मागच्या षटकामध्ये आपण बघतायत 19 धावा टोटली खर्च झाल्या. चला लवकर स्पीडअप करायचंय. आमचे डोडो पुनश्च जॉईंट होताना गोल्डन मॅजिक फिंगरच्या भूमिकेमध्ये त्यांचे करूया आपण वेलकम. तयार होताना रोहन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहे. 4 मिनिटाचा वेळ आहे षटक हाताळण्यासाठी, याची नोंद असू द्या. पुढील चेंडू. ओ सुंदर टायमिंग बघायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक चांगला कट या ठिकाणी बघायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून आलाय चौकार. धावसंख्या 54 वरती. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघाल काय बॉर्डरमॅनचा यूज केला गेला. वेट केलं आणि परफेक्ट टायमिंग. थोडासा चेंडू राईज झाला होता. खूप चांगल्या पद्धतीने ऑन दी टोस आले आणि चौकार बघायला मिळतोय. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. धावसंख्या 54 वरती. 54. पुढील चेंडू. ओहो यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. थोडासा वेग ठेवला होता गोलंदाजानं. रोहन आपल्याला बघायला मिळत आहे चौकार आल्यानंतर कम बॅकिंग करतायत आणि सांगतायत यावेळेला मिहिर यांना की भाई एक तेरी तो एक मेरी भी बनती आहे. डॉट बॉल. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ज्या वेळेला डोडो येतात त्यावेळेला थोडासा उत्साह ऊर्जा असते, त्यासाठी सातत्याने त्यांना आम्ही थँक्यू म्हणतोय. पुनश्च तयार होताना गोलंदाज मिस्टर रोहन. पुढील चेंडू. ओ
थोडस स्टेप आउट करून हलकस छोट्या बाकलिपने खेळल्या डाऊन दी ग्राउंड. खूप चांगला चेंडू, थोडस रीड केलं होतं या वेळेला मिहिरला सांगतायत रोहन. सिंगलने कंप्लीट होते, 55 झालेले आहेत स्कोर कार्ड वरती धावा. पुढील चेंडू हिमेश. ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आहे, बॅटला स्विंग केलं होतं, प्रोटेक्शन ठेवले डीप पाईन लेगला, वेगानं जात आहे, 2 धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. जोपर्यंत थ्रो येतोय निकेतनच्या जवळ, चांगला थ्रो ऑन दी स्टंपचा थ्रो बघायला मिळतोय. धावसंख्या 57 वरती पोहोचलंय. पण या ठिकाणी बघतोय 2 गो, 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 4 चेंडू 7 धावा खर्च करताना रोहन एकंदरीत 10 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. चेंज ऑफ द पेस, थोडस स्टिअर केलंय आणि तिथे झालंय फंबल, परंतु चांगला बॅकअप बघायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या 59 वरती पोहोचलंय. चांगला बॅकअप दिला तिथे आपण बघतायत. जय पाटील 2 धावा सेव्ह करताना आपण बघितल्यात. खूप चांगली मेहनत. अंतिम चेंडू या षटकातील. समोर हिमेश. वेग, सुंदर टप्पा, कोलवा टप्प्याचा चेंडू, षटकाची झाले समाप्ती आणि 44 सेकंद सेव्ह केले असं म्हणायला हरकत नाहीये. ऑफिल्डिंग टीमनं 5 षटक परिपूर्ण होतात, 59 ऑन बोर्ड लागले गेल्यात. इथून प्रोजेक्टेड स्कोर मात्र 71 चा दाखवतोय. नेक्स्ट मॅच साठी संघनायकांना तयार राहायची नोंद असू द्या. 59, 59. एकूण 60 झालेले आहेत. सध्या आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर संघाची जिम्मेदारी सोपवलंय. आपण त्यांना बघतोय. चला 5 षटक तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हँडल केल्यात आणि गरजेचं आहे की 6वं षटकही त्याच पद्धतीने पुढे येणं. पंकज स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट म्हणून त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केले. आणि समोर आपण बघतायत मिस्टर मिहिरला 6 चेंडू सामोरे गेल्यात, 5 धावा बनवल्यात. एका पद्धतीने 6 मध्ये हिमेशनं 18 बनवून खेळत आहेत. पहिला चेंडू पंकज दीक्षित, गोलंदाजी ट्रॅक वा ओव्हर द विकेट. ओहो, एका अँगलने गोलंदाजी बघायला मिळते. ओ तिथे सिंगल आणि 2 धावा बघायला मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा परिपूर्ण. जबरदस्त क्रिकेट. थोडीशी लेझी राहिल्यानंतर सिंगलला डबल, डबलला ट्रिपल. कहते ना कोशिश तो आखरी वक्त होनी चाहिए, ती कोशिश बघायला मिळाले. धावसंख्या 62. एकंदरीत मिहिर आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय हिमेश यांची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिले. 62 झालेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. पंकज दीक्षित यांची गोलंदाजीची मेथड आपण बघितली, हलकीशी लसित मलिंगाची जी अँगल असते ना त्याचं थोडीशी आठवण करून देणारी गोलंदाजी आपण बघतायत. पुढील चेंडू तयार होताना पंकज राईट मोर द विकेट. हो, याही वेळेला आपण बघताय चांगला चेंडू हाताळला गेलाय, सिंगल कंप्लीट होतीये. फलंदाज पूर्णतः ताकद लावून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, लेग बाईटच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले आणि पोहोचते धावा स्कोर कार्ड वरती 63. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी
एका विश्वासानं गोलंदाजी करताना आपण बघतायत. और कहते हैं ना, विश्वास एक छोटा सा शब्द है. पढ़ो तो एक सेकंड, सोचो तो एक मिनट, समझो तो पूरा दिन, और साबित करने के लिए जाए तो जिंदगी गुजर जाए करते विश्वास में. तो विश्वास या ठिकाणी गोलंदाज जबरदस्त दाखवताना पंकज दीक्षित तिसरा चेंडू घेऊन समोर मिहीर. परफेक्ट. या वेळेला मात्र ग्लान्स केला होता. चांगला चेंडू आहे, ताकदीचा वापर बघायला मिळतो. तेवढा चांगला थ्रो. गुड क्रिकेट. या चेंडूवरती क्रिकेट क्लास वन बघायला मिळालंय. ओलवा टप्प्याचा चेंडू पॅड आणि बॅट मध्ये होता. परफेक्ट फ्लिक केलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्र रक्षण आपण बघतायत. अद्भुत क्रिकेट. धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि पोहोचलंय 64 64. डेथ ओव्हर मध्ये अजून तरी प्रभावी मारा. 3 चेंडूवरती जखडून ठेवले पंकज दीक्षित यानं. पुढील चेंडू. इथे फटका बसलाय. संधी आहे झेलची. आणि झेल तिथे सांडले आपण बघताय. 2 धावाही देत आहेत. करू तो क्या करू असं म्हणायला हरकत नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक होते आपण बघतोय. मीत 66 झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. चांगली गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षकाची साथ मिळायला हवी आहे, ती मिळत नाहीये. 4 चेंडू मध्ये जर आपण बघताय चांगली गोलंदाजी. आई वेळेला परफेक्ट ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलंय. मानव येत आहेत. चेंडूला फेकतील तत्वर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज ओयुटी आउट. गॉन. 67 धावा स्कोर कार्ड वरती आहे. स्वप्नील न्यूमान येत आहेत. एकंदरीत आपण बघतोय की या षटकामध्ये रन्स आलेले आहेत ते आपण 7. परंतु एक्स्ट्रा रन्स भरपूर आहेत. म्हणजे एकंदरीत जर फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत 5 चेंडू मध्ये. 8 रन्स खर्च झालेले आहेत 5 चेंडू मध्ये, परंतु एक्स्ट्रा गेले. त्यांच्या नावावर फक्त 4 धावा आपण बघू शकतात. अंतिम चेंडू आहे. 67 ऑन स्कोर कार्ड. आणखीन एक अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. पंकजी दीक्षित विदाउट प्रॅक्टिस एवढी टॉप क्लास गोलंदाजी बघायला मिळते. आणखीन एक विकेटचं पतन आपण बघतायत. अडूस लेग बाईच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले. आपण जाऊया टॉस कडे. मुंबईचे आपल्या समोर जोडले जातील. कप्तान जरूर जुड़े हुए। टॉस होगा यहाँ पर।
नीरज सर, नीरज सर, नीरज सर, नीरज सर, टॉस करून या। आ जाओ टॉस बॉक्स में, आपके हाथों से टॉस करेंगे। वानगांव वाला टस्कर वर्सेस ट्रांसपोर्ट सुपर किंग के बीच में नीरज सर इनके शुभ हाथों से टॉस हो रहा है। छापीस कॉल काट नाणेफेकीचा कॉल जिंकले, काय निर्णय असेल? आम्ही फर्स्ट फिल्डिंग करू. थँक्यू, थँक्यू बाबू, ऑल द बेस्ट। टॉस बॉक्स से न्यूज है, वानगांव वाला टस्कर ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट। 36 मध्ये 69चं टार्गेट ओपनिंग पेअर निकेतन आणि त्यांच्या समवेत पण कुणाल ही जोडी दाखल झाले. त्याला मॅच ऑन करायची आहे. 69 टू विन. पहिलं षटक घेऊन आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर मिहीर आणि समोर निकेतनला आपण बघतायत. 36 मध्ये 69चं टार्गेट आहे. एका बाजूने स्कोर कार्डला स्टार्ट करण्याचा ठाकूर टायगर यांचा एक इरादा आहे या मॅचच्या माध्यमातून, आणि दुसऱ्या बाजूने एम के कन्स्ट्रक्शन गेम प्लॅनिंग आहे की जी लय आमच्याकडे आहे ते आम्ही कायम ठेवणार. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळूया आपण मॅच कडे. पहिला चेंडू, गोलंदाज तयार मिहीर. कोदूर काढण्याचा प्रयत्न, बेडॉनला प्रोटेक्शन आहे, थोडीशी फंबल झाले. इट्स अ डॉट बॉल. 69 टू विन. कुणाल आणि निकेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दोन षटक महत्वाची असणार आहेत पॉवर प्लेची. पुढील चेंडू, पोलटॉ चेंडू, गुडघ्यावरती बॅलन्स, खूप चांगल्या पद्धतीने आपण बघतोय स्वीप केलंय, चौकार. केवळ यांनी जर झेल घेतला तर अनमोल पाटील, अनमोल ठाकूर सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओहो, गुड बॉल. थोडस डबल माइंडेड राहिले आपण या ठिकाणी बघतोय. ऑप्शनच्या थोडस बाहेर होता. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. मिहीर हलकस शेवटच्या क्षणी कव्हरला ड्राईव्हचा प्रयत्न होता निकेतन यांचा. पुढील चेंडू, 3 चेंडू 4 धावा स्कोर कार्डवर. याही वेळेला आपण बघतायत खोलवा टप्प्याचा चेंडू. मिहीर यांची गोलंदाजीचं व्हेरिएशन परफेक्ट आहे. आता मात्र थोडसा लेंथ थोडीशी पुढे नेली, खोलवर नेली. सागातून निकेतन यांचा खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला आपण बघितला. थोडासा इनसाइड आउटचा अटेम्प्ट होता त्यांचा. उलटो साइड ड्राईव्ह खूप चांगला आहे, प्रोटेक्शन आहे, परंतु कव्हर रिझनला एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या 5 वरती पोहोचते. अंतिम चेंडू असणार आहे. कुणाल ठाकूर आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे.
आणि इथून मात्र मोठी जिम्मेदारी घेऊन दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. निकेश आणि कुणाल. इनसाइड आउट खेळल्यात. पिच करतायत चेंडूला कव्हरला. एकदम कंप्लीट आपल्याला बघायला मिळतोय आणि धावसंख्या 6 वरती पोहोचते. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. येणारे 30 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 30 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 63 धावा. 6 चेंडू 6 धावा. त्याच्यामध्ये दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु नंतर मिहिरने 2 डॉट आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल असं विश्लेषण राहिले पहिल्या षटकाचं. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरा गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. सेकंड पॉवर प्ले, सेकंड षटक असणार आहे पॉवर प्लेचं. सनीवमान गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय. समीर. सनीवमान समीर येत आहेत. 30 मध्ये 63 ची गरज आहे आणि समोर आपण कुणाल यांना बघतोय. हो, कडे आपण बघताय थोडसा टावबापा पुढे काढून खेळण्याचा प्रयत्न होता कुणाल यांचा. यष्टीरक्षक आपण बघतायत क्लोज आहेत. चांगली गोलंदाजी समीर यांची. पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पुढील चेंडू. बॅटला स्पर्श केलाय. प्लास्लिपला कॅरी होतोय. डेंजर इन कडे येत आहेत. लक फॅक्टर चांगलं राहिलंय. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 7 वरती स्थिरावते. डेंजर इन कडे वेगानं आले होते. निकेतन ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळत आहे. 7 रन्स ऑन बोर्ड. पुढील चेंडू. 69चा पाठलाग करताना ठाकूर टायगर. ओ, यावेळेला आपण बघतायत पूल तितकासा प्रॉपर नाही आहे आणि मानस यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. धक्का लागतोय. निकेतन बाद होताना माघारी परततोय आपण बघतोय. थोडासा टॉस झाला. खेळायचं होतं काऊ कॉर्नरला, चेंडू गेला लॉंग ऑनला आणि तिथे मात्र फलंदाज माघारी परतताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर मानव. मानव येत आहेत नवीन बॅटर. आक्रमक बॅटर म्हणून मानवची वर्णी लागते ठाकूर टायगर्सच्या टीम मध्ये आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की या मॅच मध्ये 69चा पाठलाग करताना किती चांगल्या धावांचं योगदान ते देऊ शकतात. मानव बनिया आपण या ठिकाणी बघतायत. चांगली गोलंदाजी समीर गवली यांच्या माध्यमातून. चेंडू क्रमांक 4. हलकासा स्टिअर केलंय. चेंडू मात्र गलीला खेळताय. सिंगल कंप्लीट होते. एक धाव परिपूर्ण आणि धावसंख्या 8 वरती स्थिरावली गेली आहे. 8 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. समीर यांची प्रभावशाली गोलंदाजी राहिले. 69 धावा डिफेन्स करण्यासाठी जो ड्रीम स्टार्ट हवा असतो गोलंदाजीमध्ये तो पहिल्या षटकामध्ये मिहिरकडनं बघायला मिळाला. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना समीर बघायला मिळतात. ओ, कुणालच्या बॅटमधनं चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न. झेल तिथे सांडलाय परंतु सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या 9 वर स्थिरावते. अनमोल जी ठाकुर और हर्ष के माध्यम से मानव के हर एक सिक्सर के लिए 1000 रुपए का कैश प्राइज रखा गया है. अनमोल ठाकुर. ओहो, रिया है पहला पुल का बेहतरीन सिक्स. सीमा रेखा के बाहर 6. षटकाची होते समाप्ती आणि धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचले 15 धावा.
अनमोल ठाकूर आणि हर्ष यांच्या माध्यमातून मानव बनी यांच्या प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक आपण बघतायत आणि व्हेरी फर्स्ट षटकार आलाय. इंटेंट त्यांचा क्लिअर त्याने केलाय. 15 झालेले आहेत. 54ची अजून गरज असणार आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो. आपण बघताय त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा जास्त वेळ घेतला होता आणि अंतिम षटकामध्ये आपला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये होता. तर थोडस गेम प्लॅनिंग करा. 17 मिनिटाचा वेळ अजूनही आपल्याकडे आहे 3 षटकं हाताळण्यासाठी. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर तुषार आणि समोर आपण कुणालला बघतोय. चांगली बॅटिंग करताना झेल सोडला. एक संधी दिली कुणाल यांना. त्या संधीचा फायदा एका चांगल्या इनिंग मध्ये करतील का हेही बघावं लागणार आहे. 24 चेंडू 54ची गरज आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 16 वरती पोहोचलंय. ऑप्शनच्या बाहेर ठेवलं होतं तुषार च्या गोलंदाजीमधला चेंडू आपण बघतायत. षटक क्रमांक 3 एक महत्वाचं. इथून तयार होताना पुनश्च तुषार. समोर आहे ते कुणाल. हलकासा स्टिअर केलाय गलीमध्ये. सेल तिथे आपण बघतायत. मंदार होते. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या बघायला मिळते ती 17 वर. सेव्हन्टीन ऑन बोर्ड. पुढील चेंडू. आपण बघताय पुढील चेंडू. समोर आहेत ते मानव. 2 चेंडू 7 धावा ज्यांच्या नावावरती आहेत. ओ याही वेळेला आपण बघतायत लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. डॉट बॉल आलाय. 17 वरती स्कोर थांबला गेलाय. 52ची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. प्लेच्या माध्यमातून आपण बघतायत थोडासा चेंडू खाली राहिला. एक षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण बघितलंय मानव बनिया. पुढील चेंडू. ओ याही वेळेला थोडासा टॉस झाला होता. चेंडू आपण बघतायत. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. लेग बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट झाले. 18 ऑन बोर्ड. पुढील चेंडू घेऊन तयार पुनश्च गोलंदाज तुषार. ओ गुड शॉट. स्केअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू टोलवलाय. येतोय चौकार. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. आपण बघताय स्क्वेअर ऑफ द विकेट. वेट वॉच आणि सरळ कट केले गेल्यात डीप बॅकवर्ड पॉइंटला. धावसंख्या 4 ने प्लाय होते आणि 22 वरती पोहोचले. चेंडू झालेले त्या षटकातील 4. 22 धावा कुणालच्या बॅटमधून येतोय चौकार. 5 चेंडू आणि 8 धावांवरती ते खेळताना बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू तुषार. ऑन साइडला बॅटलर स्विंग करताय. सिंगल कंप्लीट होतीये. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 23 धावा ऑन बोर्ड. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. एक्स्ट्रा खेळाडू पाणी तयार ठेवायचा. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. स्ट्रॅटेजी टाइम आउट. 23 झालेल्या 46ची गरज आहे. 1 टू गो. 19 चेंडू आणि 46ची आवश्यकता. ओ यावेळेला प्रॉपर हुक. फाईन लेगला खेळताना सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूप. चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय होते आणि पोहोचते ती म्हणजेच 27. चला स्ट्रॅटेजी टाइम आउट ड्रिंक्स.
18 मध्ये 42 ची गरज आहे. 14च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं राहणार आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि आपण मानव यांना बघतोय. 27 झालेले आहेत. 42 ची गरज आहे. एक चांगलं बॅटल आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत मिस्टर मानस. एका बाजूने कुणाल आणि मानव. 42 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 4 समोर कुणाल. 5 मध्ये 7 मध्ये 9 बनून खेळतायत कुणाल. पुढील चेंडू. ऑन साईडला बॅटला ड्रिल केलं होतं. कडेकडे खेळण्याचा प्रयत्न होता इथे कुणालांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. चांगली स्टार्ट मानस राऊतच्या माध्यमातून बघायला मिळते. पुढील चेंडू. उलटा चेंडू दिशा दिले. गॅप शोधलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय परंतु स्वीपर कव्हरचा खेळाडू काय येतोय धावत आणि खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. 3 धावा सेव्ह करतायत. उत्कृष्ट फिल्डिंग हिमेश होते तिथे. चांगलं टायमिंग. धावसंख्या 28 वरती पोहोचते. कॅप शोधला होता परंतु तेवढ्याच उत्कृष्ट उच्च कोटीचं फिल्डिंग इथे बघायला मिळाले. आपल्या उजव्या बाजूने धावत येत स्वीपर कव्हर्स मधनं कव्हर रिझनला आले आणि तदनंतर 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. अजून 41 ची गरज आहे. 16 चेंडू आणि मानवकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. एक हार्ड हिटर बॅटर गेम चेंजर खेळाडू म्हणून दुसरं पर्व आपण बघितलंय मानव यांचं. एक विस्फोटक बॅटर म्हणून ते पुढे आले होते. पुढील चेंडू. समोर मानव बनिया. गोलंदाज मानस राऊत तयार होताना. ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिहीर आहेत लॉंग ऑनला आपण बघताय. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या एकने पुढे जाईल 29 वरती. आता 40 15 40. 15 चेंडू आणि 40 ची गरज. आपल्याला बघायला मिळत आहेत. समोर ओपनिंग एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आहेत. 15 चेंडू आणि 40. बघूया कशा पद्धतीने ठाकूर टायगर्स सामोरे जाताना दिसेल. पुढील चेंडू. हो यावेळेला आपण बघताय हुक करण्याचा प्रयत्न होता. थोडासा थांबून चेंडू आलाय. एक धाव. तर या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जय. निर्माण रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. तर आपण या ठिकाणी बघतोय 40 रनची गरज आहे. बघूया पुढील चेंडू घेऊन तयार होतात गोलंदाज. पुढील चेंडू. आणि ते आपण बघतायत कुणाल माघारी परतताना त्यांच्या जागेवरती येतात न्यू बॅटर मिस्टर रोहन दाखल होत आहेत. 29 झालेल्या 40 ची गरज आहे. या षटकातील चेंडू झालेले आहेत आपण बघताय स्कोर कार्ड वरती. 5 चेंडू. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे 13 मध्ये 40 ची गरज असणार आहे. मिस्टर रोहन ठाकूर निर्माण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
अंतिम चेंडू या षटकातील 13 चेंडू 40 ची गरज आहे. बघूया अंतिम चेंडू. मानस समोर रोहन दाखल झालेले आहेत. पुन्हा व्यूहरचना चेक करताना कशा पद्धतीने मात्र फील्ड सजवले गेले. पुढील चेंडू 13:40 ची गरज. हो, गुडघ्यावरती बॅलन्स बनवून खेळण्याचा प्रयत्न होत आहे. ते सिंगल कंप्लीट झाले. 30 ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये एकूण 40 ची गरज आहे. 12 चेंडू 39 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण मिहिर बारीला बघतोय. 12:39 इक्वेशन आहे. रोहन दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर आहेत. इथून जर 4 झाले या षटकामध्ये धावा आल्या, अंतिम षटकामध्ये मॅच थोडस डेंजर झोन कडे जाऊ शकतोय. जर तर बघूया रोहन. 12 मध्ये एकूण 40 ची गरज. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. आपण बघतायत हलकासा ग्लान्स. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचते ती 31 वरती. 11 चेंडू आणि 38 ची गरज आहे. आता मानवचा रोल भरपूर मोठा आहे. तर मानव जर सूर गवसला तर मॅच मध्ये थोडस ठाकूर टायगर्स येण्याचे चान्सेस आहेत. 11 मध्ये 38 ची गरज. सर मानव. हो, इथे मिस टाइम शॉट आणि झेल बाद. मानव माघारी परतताना आपण बघतायत आणखीन एक धक्का लागतोय मानवच्या रूपानं. येणारे 10 चेंडू 38 ची गरज आहे. इथून प्रत्येक चेंडूवरती मोठ्या प्रहाराची गरज आहे. सफळ झाले होते या वेळेला. थोडासा चेंडू पुढे होता आणि चांगला झेल बघायला मिळालाय. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जय. जय ठाकूर न्यूमॅन आपल्याला बघायला मिळतात. 10 मध्ये 38 ची गरज आहे. एकंदरीत 10 मध्ये आता जय स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत. 10 मध्ये 38 ची गरज. हो, परफेक्ट यॉर्कर. कुठली संधी नाही आहे. जय मात्र डेंजर इन कडे येत आहेत. डायरेक्ट हिट बघायला मिळत आहेत. थर्ड अंपायर कडे रेफर केले या ठिकाणी. बघूया. चांगला हिट बघायला मिळतोय आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस असतो, परंतु चेक केलं जाईल काय घडलंय. आपण चेंडू मध्ये 38 ची गरज आहे. थोडासा संघ स्ट्रगल करताना आपण बघतोय. थोडासा या धावांपासून लांब राहिलाय. चेक करतायत आपण इकडे बघतोय. नॉट आउट. सिंगलने धावसंख्या पोहोचते 32 वरती. पुढील चेंडू 32 स्कोर कार्ड वरती आहेत. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 9 मध्ये कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 षटकार मात्र खेळावे लागतील. चांगली गोलंदाजी आपण बघतायत एम के कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून. सध्या मिहिर बारी बघायला मिळतात. 9 चेंडू हाताळलेत. अवघ्या 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. इकडे उंची जास्त बघायला मिळते आणि झेल तिथे सुटलाय. सिंगल कंप्लीट होताना दुसऱ्या धावेसाठी येत आहेत पुनश्च जय आणि 2 धावा परिपूर्ण बघायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने 36 वरती पोहोचतायत. 36 झालेले आहेत आता.
पुढील चेंडू 34 झाले, 35 ची गरज. उलटा स्वतः ऑन साईडला पुनश्च खेळतात. आपण बघताय सिंगल कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या 1/35 वरती पोहोचणार. आता येणारे 7 चेंडू आणि 7 मध्ये 34, म्हणजे एकंदरीत प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची गरज आहे. काफी बड़ा लक्ष्य शेष है. 7 गेंदे 34 रनों का. जय इसमें चकली गेंद और डॉट बॉल. और की हुई है समाप्ति. 6 गेंदे और 34 रनों की दरकार शेष है. 34 चाहिए. सहा चेंडू 34ची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय समीर यांना. समोर आपण रोहनला बघतोय. 5 षटकार 1 चौकार असं एक भव्य टार्गेट समोर आहे. पण रोहन यांचा प्रयत्न सुरू आहे. या मॅच मध्ये राहायचं आहे. प्रत्येक चेंडूवरती बिग शॉट, लाउडेबल सिक्स ची गरज आहे. पहिला चेंडू खूप चांगला शॉट आपल्याला बघायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. आता 5 मध्ये 5 षटकार, 5 मध्ये 30 ची गरज. थोडासा पुढ्यात होता चेंडू. आपण बघतायत खूप चांगला ऑप्शनच्या बाहेरून खेचून मारलाय. चौकार इथे बघायला मिळतोय. 5 चेंडू 30 ची गरज. रोहन यांच्या बॅटमधनं आता प्रत्येक चेंडूवरती एअर स्ट्राईक, हवाई फायर करावे लागणार आहेत. ओके, रोहन यांचा प्रयत्न समोर. ओ, यावेळेला आपण बघतायत पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा कॉल आहे. नो बॉल म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. एक संधी होती रोहन यांच्याकडे. बिमर इकडे हाताळला गेलाय. एखादा मोठा शॉट आला असता तर थोडस जे टार्गेट 30 आहे. फ्री हिटचे संख्या दिले गेले आहेत. 5 मध्ये 29 ची गरज आहे. एक चेंडू मात्र जी हाताळण्याची तुम्हाला संधी असते ती मात्र झाले असं म्हटलं जाते. पुढील चेंडू. ओ, चांगला चेंडू वेगानं हाताळलाय. डॉट बॉल आलाय. आता मात्र सर लिगल चेंडू हाताळले गेले तर 29 धावा बनणं थोडंसं कठीण आहे. 4 मध्ये 29 ची गरज. बॅटला खूप चांगला ड्रिल केलं होतं. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 4 चेंडू आणि 29 ची गरज. ज्यापासून थोडस दूर जाताना आपण ठाकूर टायगर्सला बघतोय. हो, प्रॉपर टायमिंग झालं या वेळेला. चेंडू आपण बघताय ट्रॅव्हल होताना आणि सेल मध्ये तो कन्वर्ट होता होता राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. औपचारिकता शेष आहे. 29 ची गरज आहे. 69चं टार्गेट असताना 40 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. त्याच्यानंतर एक महत्वाची मॅच. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. रोहन थोडासा चेंडू पडल्यानंतर वेगानं कट होताना आपण बघतायत रिप्लेच्या माध्यमातून. हलकेसे सफळ झाले होते. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर आले होते. पडल्यानंतर जो थोडासा बाहेर निघतो ना चेंडू, तो मात्र खेळताना तितकासा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल. स्कोर स्टे 1-4-0. याही वेळेला डॉट बॉल आलाय. आता अंतिम चेंडू असणार आहे. विजयापासून दूर जाताना ठाकूर टायगर्स आपल्याला बघायला मिळतात. तर एका बाजूने MK कन्स्ट्रक्शनच्या बाजूने मात्र विजयाचा सुगंध दरवळताना 69चं टार्गेट सेट केलं होतं. अंतिम चेंडू या इनिंग मधला.
आणि या वेळेला आपण बघतायत पुनश्च झेलची संधी आहे. पोलचा प्रयत्न आणि ते आउट. वळूया आपण मॅच समरीकडे वळणार आहोत. आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे बघूया कोण असणार आहे मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. प्रथमतः बॅटिंग करताना आपण बघतायत 9 मध्ये 21 होत्या हिमेश यांच्या, मानस यांच्या 7 मध्ये 16 आणि गोलंदाजी च्या माध्यमातून आपण